माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। घटस्थापनेचा आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी शैलपुत्र्या देवीची पूजा केली जाते। या शैलपुत्र्या देवीच्या कथा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शैलपुत्री माता म्हणजे सती माता हिमालयाची मुलगी असल्यामुळे तिला शैलपुत्री असे म्हटले जाते। दक्ष प्रजापती ब्रह्माजींचे मानसपुत्र होते। सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती। दक्ष प्रजापतीच्या सर्व कन्या खूपच हुशार आणि गुणवान होत्या, पण दक्ष प्रजापती मात्र मनातून दुःखी होते। त्यांना असे वाटत होते की त्यांच्या घरी अशा मुलीचा जन्म व्हावा जी सर्व गुण संपन्न, सर्व विजयाने असेल। त्यासाठी त्यांनी एक कठोर तपश्चर्या करायला सुरुवात केली। तपश्चर्या करत असताना बऱ्याच काळानंतर आद्य देवीने सांगितले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि या पृथ्वी तलावर मी पुत्री रूपात तुझ्या घरी जन्म घेईन। त्यावेळी माझं नाव सती असेल। त्याप्रमाणे सतीचा जन्म झाला। ही विवाहयोग्य झाल्यावर तिच्यासाठी वर शोधण्यासाठी म्हणून प्रजापती दक्ष ब्रह्माजीकडे गेले। तेव्हा त्यांनी सांगितले की देवी सती ही स्वतः आद्य देवीचे स्वरूप आहे, त्यामुळे तिचा विवाह शंकरासोबत होणे योग्य असेल। त्यामुळे प्रजापती दक्षने सतीचा विवाह शंकरासोबत लावून दिला। आता भगवान शंकर हे दक्ष प्रजापतीचे जावई होते, पण एक अशी घटना झाली की ज्यामुळे त्या दोघांमध्ये वैर निर्माण झाले। त्याचे असे झाले की एकदा ब्रह्मदेवाने धर्माच्या निरूपणासाठी एक सभा बोलवली होती। सर्व देवी देवता त्या सभेत आलेले होते। तेथेच भगवान शंकरही आले होते। जेव्हा त्या सभा मंडपामध्ये प्रजापती दक्ष यांचे आगमन झाले तेव्हा तेथील सर्व देवता उठून उभे राहिले। फक्त 2 जण उभे राहिले नाहीत, ते म्हणजे ब्रह्मदेव आणि शिवशंकर। आता राजा दक्षला या गोष्टीचा राग आला की ब्रह्मदेव माझे वडील आहेत म्हणून ते उभे राहिले नाहीत तर काही नाही, पण शंकर तर माझा जावई आहे, त्याने माझ्या सन्मानात उठून उभे राहणे योग्य होते। पण शिवशंकर मात्र आपल्या ध्यानामध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्यांचं या गोष्टीकडे लक्ष गेलं नाही की सभेमध्ये कुणी प्रवेश केला आहे। त्यांनी उठून आपल्या सासऱ्याला नमस्कारही केला नाही। तेव्हा प्रजापती दक्षला हा आपला अपमान वाटला। त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले। यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे दिली, परंतु भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही। देवी सतीला आमंत्रण येणार असे वाटत होते, पण तसे झाले नाही। तिला या यज्ञाला आपल्या वडिलांच्या घरी जायचे होते। तिने भगवान शंकरांकडे तशी विचारणा केली असता भगवान शंकरांनी नकार दिला। भगवान शंकर म्हणाले, सती, तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिलं आहे, परंतु आपल्याला आमंत्रण दिलं नाही। याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे, नाहीतर त्यांनी असे केले नसते। कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तेथे जाणे मला योग्य वाटत नाही। परंतु सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले। आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाई गडबडीत राहून गेलं असेल, असं म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकरांकडे यज्ञाला जाण्याचा आग्रह केला। यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही, त्यामुळे तेथे जाणे योग्य नाही। त्यांनी तिला वारंवार सांगितले, पण सती मात्र मानायला तयार नव्हती आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली। शेवटी सतीच्या हट्टामुळे शिवांनी सतीला तेथे जाण्याची परवानगी दिली। सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिचे आदरातिथ्य केले नाही। त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते, पण कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही। केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली। एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली। तसेच सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला। राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही। हे सगळे पाहून माता सती दुःखी झाली। माता सतीला भगवान शंकराचा अपमान सहन झाला नाही। त्यामुळेच रागाच्या भारात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले।
भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले। दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने या यज्ञाचा नाश केला। त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला। हिमालयात जन्म घेतल्याने सतीचे नाव शैलपुत्री पडले। माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे। हा नंदी शिवाचे रूप आहे। कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे। शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे, जे धर्म, अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे। तो शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो। डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे। हिंदू पौराणिक कथांमध्ये कलश हे गणेशाचे रूप मानले जाते, त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते। घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करावे। या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे, नद्या, समुद्र, नवग्रह, दिक्पालक, दिशा, नगरदेवता, ग्रामदेवता यासह सर्व योगिनींना आमंत्रित करावे। एका लाकडी पाटावर लाल कपडा पसरावा, त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा मूर्ती स्थापित करावी, त्यावर कुंकू लावून शम लिहावे। त्यानंतर हातात लाल फूल घेऊन शैलपुत्रा देवीचे ध्यान करावे। अशा प्रकारे शैलपुत्री देवीची मनोभावे पूजा केली, त्यांची आराधना केली तर देवी आपल्यावर प्रसन्न होते। तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला कथा सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनेलवरती जाऊन चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या अशा एका छानशा माहितीबरोबर नवीन व्हिडिओवरती पुन्हा भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।